नमस्कार. अशोका मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी कमी वेळात, कमी साहित्यात झटपट तयार होणारी तांदळाची रबडीदार खीर आज आपण बघणार आहोत. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. देवीच्या प्रसादासाठी, शुभ मुहूर्तावर किंवा मुलांसाठी कधीही झटपट तयार होणारी स्वीट रेसिपी आज आपण बघणार आहोत. अर्धा वाटी तांदूळ 20 मिनिटे भिजून घ्या. काजू, बदाम, पिस्ता, मनुके. तर या ठिकाणी आपण भिजवलेली तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगली जाडसर दळून घ्यायची आहे. त्यानंतर या रेसिपीला लागणार आहे अर्धा लिटर दूध. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्या. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. सुकामेवा प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच तुपामध्ये जाडसर बारीक केलेला तांदूळ तुपामध्ये टाकून घेऊ आणि याला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर छान लालसर भाजल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा लिटर गरम दूध केलेलं आहे ते टाकून घेऊयात. तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे. तर या ठिकाणी ह्या रेसिपीला लागणार आहेत अर्धा वाटी साखर. सतत ढवळून घेतल्याच्या नंतर ह्या खिरीला रबडीसारखा स्ट्रक्चर येतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ छान शिजून घेतलेले आहे. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, मनुके ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. खिरीला छान सुगंध येण्यासाठी यामध्ये विलायची पूड टाकून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही केसरही टाकू शकता. इथे पाहू शकता तुम्ही छान रबडीसारखी आपली खीर तयार बनवून झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि कॉमेंट्सद्वारे मला नक्कीच कळवा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.